सध्या राज ठाकरे हे नाशिकच्या दौऱ्यावर आहेत आणि आता ते त्र्यंबकेश्वरला पोहोचलेले आहेत। या ठिकाणी त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेऊन ते निवृत्तीनाथांच्या समाधीस्थळी जाणार आहेत आणि तिथल्या वारकऱ्यांशी सुद्धा राज ठाकरे संवाद साधणार आहेत। आताची ही महत्त्वाची दृश्य आपण नाशिकमधून पाहतोय। नाशिकमध्ये आज राज ठाकरे आहेत आणि राज ठाकरे सध्या त्र्यंबकेश्वर या देवस्थानी पोहोचलेले आहेत। त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेण्यासाठी राज ठाकरे आता चालले आहेत आणि त्यानंतर निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीस्थळी सुद्धा राज ठाकरे जाणार आहेत आणि त्या ठिकाणी वारकऱ्यांशी संवाद राज ठाकरे साधणार आहेत। त्या सगळ्या पार्श्वभूमीवर मोठा बंदोबस्त सध्या नाशिकमध्ये करण्यात आलेला आहे। राज ठाकरे यांचं ठिकठिकाणी स्वागत खरं तर कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे। नाशिकमधल्या बऱ्याच ठिकाणी राज ठाकरे आज भेट देणार आहेत। त्या सगळ्या पार्श्वभूमीवर मनसेकडून नाशकात या कार्यकर्त्यांकडून पदाधिकाऱ्यांकडून तयारी करण्यात आलेली आहे। तर आज राज ठाकरे वारकऱ्यांशी सुद्धा संवाद साधणार आहेत। सध्या ते त्र्यंबकेश्वर या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्र्यंबकेश्वराचं दर्शन राज ठाकरे आज घेत आहेत। त्यानंतर निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीस्थळी सुद्धा राज ठाकरे जाणार आहेत। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता सध्या राज ठाकरे हे ऍक्शन मोडमध्ये दिसत आहेत आणि विधानसभा निवडणूक खरं तर मनसे एकटी लढवण्याची शक्यता आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे हे संपूर्ण महाराष्ट्राचा सुद्धा दौरा करणार आहेत। मात्र त्याआधी आज त्र्यंबकेश्वराचं दर्शन राज ठाकरे घेत आहेत आणि सध्या ते त्र्यंबकेश्वरला पोहोचलेले आहेत। हीच दृश्य आपण पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून। विधानसभेसाठी खरं तर मनसेने आता कंबर कसलेली आहे आणि विविध ठिकाणचा आढावा सुद्धा मनसेकडून घेतला जातो। आपण पाहतोय राज ठाकरे हे आता या सगळ्या कार्यकर्त्यांशी पदाधिकाऱ्यांशी बोलतात। त्यांच्याकडून त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे। राज ठाकरे आज नाशिकच्या दौऱ्यावर आहेत आणि या दौऱ्यादरम्यान ते निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीस्थळी पोहोचलेले आहेत। हे जे वारकरी आहेत संप्रदायातील हे सगळे जे लोक आहेत त्यांच्याशी सध्या राज ठाकरे हे संवाद साधतायत। आपण पाहतोय सध्याची ही दृश्य आहेत निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीस्थळी सध्या राज ठाकरे हे पोहोचलेले आहेत। या वारकऱ्यांच्या काय समस्या आहेत ते सुद्धा राज ठाकरे आज जाणून घेणार आहेत। त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी राज ठाकरे इथे आलेले आहेत। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेत आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे यांच्याकडून। अभिजितजी काय अधिकचे अपडेट्स? मोहिनी, राज ठाकरे आता त्र्यंबकेश्वर मध्ये पोहोचलेले आहेत आणि त्र्यंबकेश्वर मध्ये संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांचं जे समाधी मंदिर आहे त्या ठिकाणी आता त्या परिसरामध्ये राज ठाकरे पोहोचलेले आहेत। सर्वात आधी आता संत निवृत्तीनाथ महाराजांच्या संस्थांचं जे कार्यालय आहे त्या ठिकाणच्या विश्वस्तांशी राज ठाकरे संवाद साधतायत। कारण आज संत निवृत्तीनाथांची पालखी जी आहे ती पंढरपूरकडे पुढच्या काही वेळामध्ये प्रस्थान ठेवणार आहे। पालखीचा मार्ग कसा असतो, पालखीचे मुक्काम किती असतात, वारकरी किती मोठ्या संख्येने असतात आणि या सगळ्या पायी वारीमध्ये नेमक्या कुठल्या अडचणींचा सामना वारकऱ्यांना करावा लागतो, काही अडचणी येतात का, अशी सगळी माहिती जी आहे ती आता राज ठाकरे संस्थांच्या विश्वस्तांकडून जाणून घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि त्यानंतर मग राज ठाकरे निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतील, पूजन करतील आणि जो रथ जी पालखी निवृत्तीनाथ महाराजांची पुढच्या काही वेळामध्ये प्रस्थान ठेवेल त्या ठिकाणी देखील राज ठाकरे दर्शन करतील। त्यासोबतच पालखीसोबत जे वारकरी पायी पंढरपूरला जाणार आहेत त्या वारकऱ्यांशी देखील राज ठाकरे संवाद साधताना आपल्याला पुढच्या काही वेळामध्ये पाहायला मिळणार आहेत। एकूणच आपण बघितलं तर संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं एकूणच वारीच्या दृष्टीने अनन्य असं साधारण महत्व आहे आणि त्यामुळे या सगळ्या वारकऱ्यांच्या व्यथा किंवा त्यांचे प्रश्न, त्यांच्या अडचणी देखील राज ठाकरे जाणून घेणार आहेत। आणि आता सध्या विश्वस्तांसोबत राज ठाकरे यांची चर्चा सुरू आहे। कारण संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या मंदिराचं जीर्णोद्धाराचं काम सुरू आहे। ठिकठिकाणाहून देणगी देखील निवृत्तीनाथ महाराजांच्या या मंदिराच्या कामासाठी येते, त्याची देखील माहिती सध्या राज ठाकरे जाणून घेत आहेत। मंदिर नेमकं कशा स्वरूपाचं असणार आहे याची देखील माहिती राज ठाकरेंकडून सध्या घेतली जाते। एकूणच आपण पाहिलं तर राज ठाकरे यांचा हा सगळा दौरा जो आहे तो धार्मिक दौरा जरी असला
तरी त्याला एक राजकीय किनार देखील आपण आपल्याला पाहायला मिळते, कारण आगामी विधानसभा निवडणुका अगदी काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या आहेत आणि वारकरी संप्रदाय राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळे कुठेतरी मनसेने स्वबळावर निवडणुका लढवण्याची तयारी सुरू केलेली आहे आणि एकूणच वारकऱ्यांशी संवाद साधणं, वारकऱ्यांशी चर्चा करणं हा देखील या सगळ्या अगदीच अभिजितजी, या संदर्भातले सगळे अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.